नमस्कार, योगायोग चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा विषय आहे कुंकू आणि पीसीओडी. आता थोडंसं मागे जाऊन बघितलं तर आजकाल कुंकू लावणं हे आउटडेटेड झालंय. जोपर्यंत एखादी सेलिब्रिटी लावून मिरवत नाही तोपर्यंत कोणीही कुंकू लावायला जात नाही. आणि याच गोष्टींमुळे आयुष्यात असणारा मानवी जीवनाचा संबंध त्या कुंकवाशी नजराड होत चाललाय. सणासमारंभामध्ये फक्त एक काम म्हणून किंवा एक पद्धत म्हणून कुंकू वापरलं जातं. आयुष्यातला हा अविभाज्य घटक कालबाह्य होत चाललाय आणि ह्यामुळेच आपण आजारांना आमंत्रण द्यायला लागलोय. आणि अशाच आमंत्रणांमध्ये एक आहे पीसीओडी. कुंकवाची जागा टिकलीने घेतली आणि बायकांच्या आयुष्यात नव्या डोकेदुखीचं आगमन निश्चित झालेलं आहे. आता बघूया पीसीओडी म्हणजे आहे काय नक्की. तर पिरियड्स इरेग्युलर होणं. आता ह्याचा आणि कुंकवाचा काय संबंध असा तुमच्या डोक्यात विचार येईल. आता कुंकू जेव्हा तुम्ही भूमध्यावर लावता तेव्हा त्या कुंकवातले जे काही द्रव्य आहेत ही शोषली जातात आणि त्याचा उपयोग आणि त्याचा इफेक्ट थेट तुमच्या पिट्युटरी ग्लँडवरती होतो, जी हार्मोन सिक्रेशनसाठी मदत करत असतात. स्त्रियांचं मस्तक हे पुरुषांच्या मस्तकापेक्षा तुलनेने मऊ आणि संवेदनशील असतं. त्यामुळे त्या भागाचं संरक्षण करणं हे देखील कुंकवाचं काम आहे. नकारात्मकतेपासून सुद्धा कुंकू तुमचा बचाव करतं. आजकालच्या महागड्या औषधोपचारांबरोबर समजा ही कुंकू लावायची पद्धत जर वापरली तर नक्कीच पीसीओडीमधनं तुम्हाला थोडासा रिलीफ मिळू शकेल. आता बघूया ही कुंकू लावायची पद्धत काय आहे. सगळ्यात आधी हे कुंकू शुद्ध असणं गरजेचं आहे. हे कुंकू जेव्हा तुम्ही स्वतःच्या कपाळाला लावता तेव्हा ते अनामिकेने लावायचे, म्हणजेच रिंग फिंगरने लावायचे. कुंकवात असणारं शक्तितत्व हे अनामिकेने जेव्हा तुम्ही भ्रूमध्यावर लावता तेव्हा स्त्रीमधली शक्ती वाढते. नकारात्मकतेपासून झालेलं संरक्षण तिच्या मनाला शांतता प्रदान करतं. शिवाय कुंकवात असलेला हळदीचा जो अंश आहे तो तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन पासून बचावतो. भूमध्यावर दिला गेलेला दाब हा चेहऱ्याच्या सगळ्या स्नायूंना बळकटी देतो. असं हे बहुगुणी कुंकू तुम्हाला खूप उपयोगी पडतं. आता बघूया शुद्ध कुंकवाची ओळख कशी करायची. कुंकू जर शुद्ध असेल आणि त्यात जर तुम्ही चुना चोळलात ओला तर ते कुंकू हे काळं पडतं. किंवा कुंकू म्हणजे ज्याला पिंजर असंही आपण म्हणतो. तर हे कुंकू जर का तुम्ही पाण्यात कालवलं आणि जर हात धुतलात तर पिवळसर अशी छटा तुमच्या बोटांवर किंवा तळहातावर दिसते, म्हणजेच ते शुद्ध कुंकू असल्याचं लक्षण आहे. आणि जर ते भेसळयुक्त असेल तर त्याचा रंग हा लालच राहतो. ह्या आणि अशाच चांगल्या चांगल्या माहितीसाठी कायम बघत राहा योगायोग. सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन ह्याच योगायोग चॅनलवरती.